नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 7च्या 3 लाईन काढून नंतर 3-3 डॉट ठेवून घेतले आणि अशा पद्धतीने आपण फ्लावर काढून घेणार आहोत. अगदी सोपी रांगोळी. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. कलरफुल आणि आकर्षक दिसणारी रांगोळी आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचे आहे आणि जो मधला डॉट आहे त्याला असं फ्लावर काढत जायचे. बघा, बाहेरून असं अशा पद्धतीने आपण 7च्या 3 लाईन डॉटच्या 3 लाईन करून घेतल्या आहे. नंतर 3-3 डॉट ठेवले. हे बघा, किती सुंदर अशी आकर्षक आपली रांगोळी तयार होते. बघू शकता. बाहेरून आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या बाजूला आपण पाकळ्या काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला. याच्यामध्ये मी हलका पिवळा कलर हाफमध्ये भरून घेणार आहे. कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी नक्की ट्राय करा, कारण खूपच आपली सुंदर आणि आकर्षक रांगोळी होणार आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. मध्येही आपल्याला लाल कलर टाकून गोल करून घ्यायचे. बघू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे, विरुद्ध कलर. इथंही आपण जांभळा किंवा निळा कलरचा अशा रेषा ओढून घेणार आहोत. सगळ्या बाजूला आपल्याला निळा कलरच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. अतिशय सुंदर रांगोळी तयार होते. बघू शकता. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. इथं छोटे छोटे आपल्याला पिवळे डॉट ठेवून घ्यायचे आहेत. बघा, चुटकीने. आणि आपल्याला डॉट व्यवस्थितच एकसारखे करायचे, तेव्हाच रांगोळी छान दिसते. कारण मी अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी व्हिडिओ आणत असते. तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण मी सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते. इथं एक रेष आणि या बाजूने आणि ह्या बाजूने अशा पद्धतीने करून मध्ये रेषा, क्रॉसमध्ये ही रेषा, अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला करून घ्यायचे. बघू शकता. इथं ही छोटे छोटे डॉट आपल्याला पाडून घ्यायचे. जी खाली जागा आहे पानामध्ये ती. मध्ये आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत 4. जे डॉट आहे त्याला गोल फिरवून आणि व्यवस्थित करून मध्येही कलर टाकून, विरुद्ध कलर टाकून आपल्याला इथंही छोटे छोटे पानाचे आकार काढून घ्यायचे आहेत. तिथं आपल्याला हाफमध्ये कलर भरून घ्यायचा आहे. तर ही रेषा आपल्याला पिवळ्या कलरच्या मारून घ्यायच्या आहेत, छोट्या छोट्या. अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते. बघू शकता. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा पद्धतीने व्यवस्थित करून त्याच्यामध्ये डॉट टाकून घेते मी व्हाईट.
ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. अशा पद्धतीने छोटे छोटे 2-2 डॉट ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. इथंही छोटे छोटे डॉट. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. थँक्यू आणि धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.